हॅलो नमस्कार, मी वृषाली ब्लॉग वाली चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर मी आज आले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन। आज आहे सॅटरडे आणि आता वाजलेत 11। मी उठून 10 वाजता उठली आहे। मी अंघोळ वगैरे केली, अजून काहीच खाल्लेलं नाहीये आणि झोपून झोपून चेहरा माझा सुजलेला आहे। पण ठीक आहे यार, झोप महत्त्वाची आहे। आणि लेग्स डे करून आज दुसरा दिवस आहे, तरी माझे पाय दुखतातच आहेत, पण ठीक आहे। आणि आज आमच्या घरी परत एकदा सुतार येणार आहे। थोडं ते ट्रॉलीचं वगैरे काम आहे, खिडक्यांचं थोडंसं काम आहे, तर ते तो हात लगेच दुखतोय, तर ते करायला तो परत येणार आहे। त्याच्यामुळे आम्ही घरात अशी पटापट सगळी कामं करतोय। म्हणजे जेवण बनवून घेतलंय, नाही जेवण बनवायचं, मला चपात्या करायच्या आहेत। तर माझी मम्मी सकाळपासून नुसती ओरडाओरड करते, अरे उठा, कामं करा, हे करा। तर तेच चालू आहे। आता मी अजून काही खाल्लेलं पण नाही आहे, तर आधी मला आता झाडू मारायला सांगितलं, नाही तर झाडूने मी मार खाईन। तर मी पटकन झाडू मारून घेते आणि मग आता आपण काहीतरी ओट्स वगैरे बनवूयात, तेव्हा भेटूयात। रात्री ओट्स वगैरे नव्हते ठेवले फ्रीजमध्ये, तर आता मी ओट्स बनवलेत आणि त्याच्यासोबत आज आपण बनाना खातोय। तिथे ओट्स आणि बनाना मी घेतलंय आणि आता मी खाते। आता मी परत खाते आहे आंबा, का आंबा खूप आवडतो आणि आता त्याचा सीझन पण संपत चाललाय, त्याच्यामुळे जेव्हा आमच्या घरी आंबा असतो तेव्हा मी खाते। तर मी ओट्स खाल्ल्यानंतर थोडा वेळ टाइमपास केला, टी व्ही वगैरे बघितली, परत व्लॉग अपलोड केला कालचा। आणि मी आज जाणार होते दुसरीकडेच आणि आता मी चालली आहे दुसरीकडेच। तर मी कुठे जाणार होते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करते, कारण की आता मला खूप उशीर झाला आहे। सध्या मी झाली आहे रेडी जाण्यासाठी मूवीला। कोणती मूवी? हां, सैयारा मूवीला। आणि हा एकदम क्विक, म्हणजे असं 1 वाजता प्लॅन झाला आहे, आता 1:25 झालेत आणि मला निघायचं आहे, कारण की 2 वाजताची मूवी आहे आणि तिथे पोचायला मला 20-25 मिनटं लागणार आहेत। तर मी काहीच नाही, फक्त ही श्रग आहे। श्रग मीन्स असं जॅकेट टाईप आहे, जे मी आत्ताच मागे घेतलं होतं, तर ते घातलं आहे आणि मी आता चालली आहे। चला चालली आहे, स्कार्फमधून चालली आहे, कारण की खूप ऊन असेल। माझा आवाज येतोय की नाही माहिती नाही, तर चला एक तर टायमात पोहोचलं पाहिजे, सो चला। तर मी जस्ट आता घरी आले मूवी बघून आणि बाहेर खूपच ऊन आहे, एकदम घामाघूम झाली आहे। तरी मी स्कार्फ वगैरे बांधून गेले होते। मूवी चांगली होती आणि दुपारी गेल्यामुळे बरं झालं की आता 5:30 वाजले आणि मी परत आली आहे। तर आता थोडंसं फ्रेश होते, चेंज करते आणि मग परत आपल्याला जिमला पण जायचंच आहे। मी नंतर थोडा वेळ झोपून गेले होते, आता मी उठून चहा पिलाय थोडासा, कारण भूक पण लागली होती आणि तसं भाऊ असतंय, सो इग्नोर करा। आणि तोपर्यंत तेवढ्यात मग मी आता रेडी झाले आणि मला ऑलरेडी उशीर झालाय, पण आपल्याला जिम मिस नाही करायची आहे। त्याच्यामुळे चला आता आपण जिमला जाऊयात आणि वर्कआउट सुद्धा करूयात। चला, जिममध्ये पोहोचले आहे आणि आज शनिवार आहे, इथे हनुमानाला बघा मस्त हार घातलाय, तर जाते वर। मी जस्ट आता आले आहे जिम वरून, आता जाते घरी, खूपच घाम आलाय। तर आता आपण घरी जाऊयात आणि घरी आमच्या कोणीच नाही, फक्त लकी एकटा आहे। तर आता मी जाईल तर लकी कसा असा उड्या मारेल बघा, हे बघा। हा ना, खूप जास्त एक्सायटेड असतो जेव्हा मी जिम वरून येते, आणि जेव्हा मी ऑफिसवरून वगैरे येते ना, त्याला एवढं काही वाटतच नाही, कारण की सगळे घरचं घरीच असतात ना। तर आता हा असं एकटू बसलेला आहे। तू फिरून आला की नाही? तू किती कॅमेरामध्ये बघतोय बघा, लगा स्माईल का स्माईल। त्याला सवय झाली आहे, दीदी रोजच शूट करते। त्याला माहीत नाही मला हा फिरून आलाय की नाही, आता तो वाट बघतोय माझ्या पप्पांची। तर आता मी जरा जाते आणि जरा फ्रेश होऊन घेते, कारण की फेस बघा माझा आलाय वाटतं फिरून। हां, तर मी आता फ्रेश होते आणि माझ्या फोनला चार्जिंग नाही आहे, त्याच्यामुळे मी आता फोन लावते चार्जला। आपण थोड्या वेळानंतर भेटूया। तर गाईज, आता जस्ट माझं जेवण करून झालेलं आहे आणि माझ्या फोनला चार्जिंग नव्हती, म्हणून मी फोन चार्जला लावलेला होता। आता 70% वगैरे झाली आहेत आणि माझ्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला इकडून तिकडून कसला वेगळा आवाज येत असेल तर समजून घ्यायचं की माझे भाऊ आसपास आहेत आणि ते उगाच आवाज काढत आहेत। जसं की मागच्या ह्याच्यामध्ये पण जेव्हा मी जिमला जात होते तेव्हा माझा भाऊ होता आणि तो वेगवेगळे आवाज काढत होता, सो तेवढं समजून घ्या। तर मी जेवले आज होती हरभऱ्याची भाजी आणि भाकर,
त्याच्यानंतर मी काय केलं, माझ्या भावाचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं, तर त्यासाठी मला त्याचे सगळे डॉक्युमेंट्स, आता पण हे जे काही होतं आहे ते माझे भाऊच लोक करत आहेत, कारण मला त्रास द्यायचं आणि काहीतरी मला चिडीला आणायचं काम हे माझे भाऊ लोक खूप चांगल्या प्रकारे करत आहेत. जसं की तुम्ही आता बघूच शकता की गरज नसताना माझ्या चेहऱ्यावर आणि माझ्या फोनवर लाईट मारली जाते. शांत बसायचं काय घेणार आहे. तर हे असं होत राहतं. मी आज जिममध्ये पण अजिबात गर्दी नव्हती, त्याच्यामुळे सगळ्या मशीन्स खाली होत्या. पण आज संडे असल्यामुळे सॅटर्डे असल्यामुळे एवढं काही करायचं नव्हतंच मला. थोडंफार मी चेस्ट आणि शोल्डरचे वर्कआउट्स केले. मग मी ट्रेडमिलवर वॉकिंग वगैरे केलं, तेवढंच केलं. आणि आजचा दिवस बघा, मी घरी असूनसुद्धा एवढं काही शूट नाही करत कारण की मी लेट उठले फर्स्ट थिंग. तर पण मी नंतर दुपारी मूवीला गेले. सैयारा मूवी खरंच चांगला आहे. म्हणजे असं सगळ्या मूवीचं थोडंफार मिक्सचर म्हणजे ना, सगळ्या मूवीचा थोडासा पार्ट आहे. म्हणजे तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की पुढे काय होणार आहे. आणि जर तुम्ही तमाशा मूवी बघितला असेल आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला हा मूवी पण तेवढाच आवडेल आणि तुम्ही तेवढंच रिलेट करू शकाल, कारण की काइंड ऑफ थोडीफार सेम स्टोरी आहे. आणि तमाशा की रॉकस्टार आहे, आता मी थोडीशी कन्फ्यूज आहे. आय थिंक जो रणबीर कपूरचा आहे ना, त्याच्यात तो सिंगर असतो. सेम काइंड ऑफ स्टोरी आहे, पण चांगला आहे. आणि दोन्ही नवीन ॲक्टर्स आहे, त्याच्यामुळे त्यांची ॲक्टिंग पण खूप छान आहे. पिक्चर पण चांगला मोठा आहे, 3 तासाचा तर होऊनच जातो. दीड बरोबर 3 तासाचा पिक्चर आहे. म्हणजे मी 2ला गेले होते आणि 5 वाजता पिक्चर झाला होता, 4:53-55पर्यंत. इंटरव्हल पण थोडासाच असतो. तर मूवी पण चांगलाच होता. आणि आज ते आशिष अंशवाणीचं नवीन सॉन्ग आलं ना, तर मला असं होतं तयार. आणि आम्ही त्याच्याच थिएटरमध्ये गेलो होतो. भाई की खुशीत वगैरे आला, भेटला वगैरे. तर पण असं काहीच झालं नाही, असं फक्त मला वाटत होतं, पण असं काही झालेलं नव्हतं. तर मग आणि नंतर आल्यानंतर मग मी थोडा वेळ झोपूनच गेले होते. म्हणजे मला ना असं ते 6, 6:30, 6:45 दरम्यान खूपच झोप लागते. तर मी थोडा वेळ झोपले आणि मग उठले, फ्रेश झाले आणि मग जिमला गेले. कारण की आता जस्ट माझं दूध पिऊन झालेलं आहे आणि मी आज परत तूप लावलं कारण की परत लिप्स ड्राय वाटत आहेत. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब देखील करा बरं का. मोस्टली व्ह्यूअर्स असेच जे येतात, बघतात, कोणी लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. तर असं नका करू. जर तुम्हाला व्हिडिओज आवडत आहेत तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.